तेच नेते मंडळी जे आहेत या ठिकाणी आता हळूहळू सागर बंगल्याकडे येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रत्येकाची भावना जी आहे तीच आहे की देवेंद्र फडणवीस जे आहे ते मुख्यमंत्री झाले पाहिजेत। वृषाली विनायक, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे अमोल मिटकरी यांनी आपल्याला प्रतिक्रिया देताना म्हटलेला आहे कालावधी जो आहे तो सुद्धा स्पष्ट केला जावा। जर संध्याकाळी फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असेल, त्यांचं नाव जाहीर केलं जाणार असेल तर 5 वर्षासाठी भाजपचा मुख्यमंत्री, 2.5 वर्षासाठी, 2 वर्षासाठी, तर हा फॉर्म्युला जो आहे त्याच्याबद्दल सुद्धा स्पष्टीकरण मिळालं पाहिजे। विनायक, तुम्हाला काही वेळासाठी थांबवते तर मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांचं नाव निश्चित, सूत्रांची माहिती मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांच्या नावावर आज संध्याकाळपर्यंत शिक्कामोर्तब होऊ शकतं अशी सूत्रांची माहिती आहे। महायुतीमध्ये भाजपला सर्वाधिक 132 जागा मिळाल्यात। फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्ते सुद्धा आग्रही असल्याचं पाहायला मिळालेलं आहे। ठिकठिकाणी आज राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये बॅनरबाजी केली गेलेली आहे। फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपला राज्यामध्ये मोठं यश मिळालेलं आहे, त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची हीच भावना आहे की फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं, त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जावं। आज संध्याकाळपर्यंत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं अशी सूत्रांची माहिती आहे। अपडेट्स जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहताय। मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी हा उद्याच होण्याची शक्यता आहे अशी सूत्रांची माहिती आहे। मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांचं नाव निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे आणि आजच दिल्लीमध्ये शिक्कामोर्तब होऊ शकतं अशी सूत्रांची माहिती आहे। आज संध्याकाळपर्यंत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाऊ शकतं अशी सूत्रांची माहिती आहे। फडणवीस हे गेम चेंजर ठरलेले आहेत। यंदाची निवडणूक ही भाजपनं अगदी ऐतिहासिक मतांनी निवडून आलेले आहेत। 132 आमदार भाजपचे निवडून आले आणि त्याच्यामध्ये 5 अपक्षांचा पाठिंबा, त्याच्यामुळे भाजपचं संख्याबळ हे आता 137 इतकं झालेलं आहे। मात्र शिंदेच्या आमदारांकडून सुद्धा एक अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली होती की मुख्यमंत्रीपद शिंदेंनाच दिलं जावं, कारण ही निवडणूक शिंदेच्या चेहऱ्यावर, शिंदेच्या नेतृत्वामध्ये लढवली गेलेली होती। मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांचं नाव निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे। आताच्या घडीची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय, आज संध्याकाळपर्यंत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं अशी माहिती सूत्रांकडून मिळते आणि उद्याच मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी जो आहे तो सोहळा होऊ शकतो अशी सूत्रांची माहिती आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। फॉर्म्युले जे आहे ते समोर आलेले होते। 2.5 वर्षासाठी भाजपचा मुख्यमंत्री आणि शिंदे गटाचा मुख्यमंत्री 2.5 वर्षासाठी, त्याच्यानंतर 2-2-1 चा फॉर्म्युला सुद्धा समोर आलेला होता। मात्र अपडेट्स जे आहेत ते सातत्याने आपण TV9 मराठीवर पाहताय। फडणवीसांच्या नावावर जे आहे मुख्यमंत्री पदासाठी ते शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे आणि आज संध्याकाळपर्यंत त्यांचं नाव जाहीर होऊ शकतं अशी सूत्रांची माहिती आहे।